नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी रामेश्वर काळुसे सर द मेडिकल ॲडमिशन गाईड या यूट्यूब चॅनलतर्फे तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. काल 21 जूनला रीनीटचा पेपर झालेला आहे आणि त्याचं ॲनालिसिस आज आपण परीक्षेनंतर जो विद्यार्थ्यांचा रिव्ह्यू आलेला आहे त्यावर आधारित महाराष्ट्रामध्ये MBBSचा कट ऑफ किती राहू शकतो याचा सविस्तर आढावा आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तर सर्वप्रथम तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तसेच तुम्हाला जर व्हॉट्सॲपवरती फ्री काउन्सिलिंग अपडेट हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक देत आहोत. त्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होऊ शकता. तर बघा, रीनीट 2026 ही परीक्षा देशभरात यशस्वीपणे पार पडलेली आहे. 20 लाखांपेक्षा अधिक जास्त विद्यार्थी या परीक्षेला उपस्थित राहिलेले आहेत. तर याच्यामध्ये पेपर नंतर जो ॲनालिसिस केलेला आहे, बऱ्याच इन्स्टिट्यूट जे तज्ज्ञ शिक्षक लोक आहेत त्यांनी आणि विद्यार्थ्यांनी जो प्रतिक्रिया दिलेली आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया मी पण घेतलेल्या आहेत. तर त्यानुसार फिजिक्सचा पेपर हा कठीण होता, तुलनेने कठीण होता. केमिस्ट्री मॉडरेट स्तराचा होता. बायोलॉजी हा इझी ते मॉडरेट स्तराचा होता, म्हणजे जवळपास बायोलॉजी इझी होता असं विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे निश्चितच कट ऑफ कमी होण्याची शक्यता आहे. आता विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया बघा. विविध यूट्यूब पोल्स आणि विद्यार्थ्यांच्या फीडबॅकनुसार आपण विविध यूट्यूब पोल्स झालेले आहेत त्याचा आढावा घेतलेला आहे. त्यानुसार सुमारे 60% पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी पेपर हार्ड असल्याचं सांगितलेलं आहे, म्हणजे कठीण असल्याचं सांगितलेलं आहे. 20 ते 30% विद्यार्थ्यांना पेपर मॉडरेट वाटलेला आहे, तर 5 ते 10% विद्यार्थ्यांना पेपर इझी वाटलेला आहे. यावरून बहुसंख्य विद्यार्थ्यांना पेपर आव्हानात्मक गेल्याचं दिसतं, म्हणजे कठीण गेल्याचं दिसतंय. सब्जेक्ट वाईज जर ॲनालिसिस आपण केलं तर बायोलॉजी हा इझी, केमिस्ट्री मॉडरेट आणि फिजिक्स डिफिकल्ट अशा पद्धतीचं विश्लेषण तज्ज्ञ शिक्षकांनी केलेलं आहे. त्याचा रिव्ह्यू तुम्हाला या ठिकाणी मी देत आहे. फिजिक्समध्ये अनेक विद्यार्थ्यांना वेळेचं आणि ज्या कन्सेप्ट असतात त्यांचं आव्हान कठीण गेलेलं आहे. लेंदी पेपर होता असं विद्यार्थ्यांचं मत आहे. त्यामुळे फिजिक्स हा कट ऑफवर निश्चितच परिणाम करणार आहे. कट ऑफ कमी का होऊ शकतो? कट ऑफ कमी होण्याची कारणे काय आहेत? याची प्रमुख कारणे आहेत. फिजिक्स कठीण होता. काही विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित राहिले. ते अनुपस्थित राहण्याचं किंवा गैरहजर राहण्याचं कारण असं असेल की बऱ्याच विद्यार्थ्यांनी काही CETचा रिझल्ट आलेला आहे, काहींनी फार्मसीकडे आपला कल गेलेला असेल, काही विद्यार्थी इंजिनिअरिंगकडे गेलेले असतील, त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी हा पेपर दिलेला नाही. एकूण पेपर मॉडरेट ते डिफिकल्ट होता. हायेस्ट गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होऊ शकते, त्यामुळे कट ऑफ कमी होण्याची चान्सेस आहेत. आता महाराष्ट्रामध्ये कट ऑफ ट्रेंड काय राहिलेला आहे या अगोदर तो आपण थोडक्यात बघू. 2024ला हायेस्ट कट ऑफ गेलेला होता, जवळपास 550-540 प्लस 650-640 प्लस गेला होता ऑल इंडिया कोट्याचा. 2025ला मॉडरेट कठीण पेपर होता, खूप कमी कट ऑफ गेलेला होता. आपल्या महाराष्ट्राचा जवळपास गव्हर्नमेंटचा 502 आणि प्रायव्हेटचा 475 पर्यंत कट ऑफ गेलेला होता. त्या तुलनेत आता 2026चा कट ऑफ किती राहणार आहे ते आपण आता बघणार आहोत. तर बघा, माझा प्राथमिक अंदाज असा आहे की गव्हर्नमेंट सीट ही आपल्याला 520 ते 530 या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांचे मार्क्स आलेले आहेत त्यांचं गव्हर्नमेंट सीट हे कन्फर्म
वाटत आहे आज रोजी. हा कट ऑफ काही फायनल कट ऑफ नाही. आपला रिअल कट ऑफ केव्हा कळत असतो, जेव्हा आपला निकाल लागतो, ऑल इंडिया रँक येतो, त्यानंतर SML येतो, त्यानुसार कॅटेगरी वाईज कट ऑफ आपल्याला येत असतो. कॅटेगरी वाईज कट ऑफ तुम्हाला रिझल्ट लागल्यानंतर कॅटेगरी वाईज कट ऑफ सुद्धा मी सांगेल. तर हा एक प्राथमिक अंदाज आहे. 520 ते 530च्या दरम्यान जे विद्यार्थी आहेत त्यांचं गव्हर्नमेंट MBBS हे कन्फर्म वाटत आहे. त्यानंतर आपण प्रायव्हेटचा कट ऑफ बघूया किती राहू शकतो. तर प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचा कट ऑफ MBBSचा हा 490 ते 500च्या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना गुण आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंटचं कॉलेज निश्चित मिळू शकतं या रिनीटच्या पेपरच्या ॲनालिसिसवरून. तर हा जो कट ऑफ आपण सांगितलेला आहे हा कट ऑफ म्हणजे फायनल कट ऑफ नाही आहे, हा अधिकृत कट ऑफ नाही आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीनुसार असं वाटत आहे. आणि या अगोदर सुद्धा आपण जे कट ऑफ सांगितलेले आहेत तुम्ही मागील वर्षीचे व्हिडिओ बघू शकता. 2024-25 पासून आपण चॅनल सुरू केलेलं आहे. तर आपण जो पेपरच्या ॲनालिसिसवर कट ऑफ सांगितलेला आहे तो जवळपास 80 ते 90% खरा ठरलेला आहे. तर गव्हर्नमेंट MBBS साठी कट ऑफ कमी होण्याची शक्यता दिसत आहे आणि प्रायव्हेटसाठी देखील मागील वर्षीच्या तुलनेत थोडासा हायर साईड आहे, कारण मागच्या वर्षी पेपर खूप कठीण होता. तर मागच्या वर्षीच्या तुलनेत 15 ते 20 मार्काचा आपल्याला डिफरन्स दिसत आहे, म्हणजे थोडा हायर साईड आहे. तर तुमच्या मते पेपर इझी मॉडरेट कसा होता ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. तुम्हाला किती गुण आलेले आहेत ते सुद्धा टाका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. MBBS, BDS, BAMS, BHMS आणि व्हेटरनरी ॲडमिशन गायडन्ससाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला नक्की जॉईन करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.